भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांचे सर्व प्रमुख जिल्हा प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर पत्रकार आणि मित्र, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे वाटप झालंय केलंय ती आकडेवारी आपल्या समोर मी ठेवतो। आमच्या या वाटपामध्ये कोणाचे गैरसमज किंवा कुठलाही भांडण तंटा झालेला नाही, सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम वाटपची संख्या जी आहे ती आपल्या समोर ठेवतो। भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना जिल्हा परिषद 19, पंचायत समिती 34, राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलंय त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू, त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते, पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आता या वाटपामध्ये कोणत्या मतदारसंघात विधानसभेच्या किती जागा देण्यात आल्या त्याची आकडेवारी आहे। सावंतवाडी जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 17, सेना जिल्हा परिषद 6, पंचायत समिती 17, कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद, हे बरोबर आहे ना, 4, पंचायत समिती 15, सेना जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 15, कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद 16, पंचायत समिती 31, सेना जिल्हा परिषद 2 आणि पंचायत समिती 5। आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात हे आले नाही, आता झाले, त्याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल। एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरीत्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी महायुती 100% यश मिळवेल, 100% यश मिळवेल अशी मला खात्री आहे, आम्हाला सर्वांना खात्री आहे। जसं महानगरपालिकेचा निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल। जास्तीत जास्त जागा आम्ही मिळवू, आमचा प्रयत्न 100% मिळवायचा आहे, आम्ही प्रयत्नशील राहू आणि म्हणून यामध्ये आम्हाला जे यश मिळणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य गृहीत धरून मी
यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभो एवढंच सांगतो. काय कोणाकडून चूक झाली काय झालं तर कानात येऊन सांगा, मीडियावर दाखवू नका, प्रिंट मीडियामध्ये छापू नका. एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल. कुठला वाद करायला कोणी शिल्लकच महाराष्ट्रात राहिलं नाहीये विरोधात. बरोबर ना? आणि त्याच्यामुळे 100% यश भाजप, शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे. ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक 100% आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. सोमवार बरोबर ना? उद्या सोमवार उद्याच. जागा वाटप झालंय त्यानुसार उमेदवार निश्चिती झाली का? हा, जागा वाटप फॉर्म्युला आपण जाहीर केलाय त्यानुसार उमेदवारी निश्चित झाले. गृहीत धरलंय आम्ही. त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत त्यांना पत्र जाईल आणि ते उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरतील. सिंधुदुर्गात भाजपाची किंवा महायुतीची लढाई नेमकी आता समोर कोण असणार आहे, कोणासोबत असणार? लढाई आमची लढत कोणावरच नाही. हा, एकाकी बीजेपीवर कोण लढायला नाहीच आहे. मी मगाशीच सांगितलं आमच्यासारखं कोण लढण्यासाठी नाहीच आहे. आणि जिंकण्यासारखा विरोधकांना आम्ही मतदारसंघ ठेवला नाही. सगळे आम्ही मजबूत उमेदवारी पण आम्ही तशी निवडलेले आहेत. बरोबर आहे ना? झालं साहेब, हा? ते आम्हाला हवं ते बऱ्यापैकी मिळालं. आणि मी सांगितलं ते पण आम्हाला मिळालं ना. तसं एकच होतं की एवढं सगळं युती करणं, 3 पक्षांची उमेदवारी वाढ म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करणं हे 2 दिवसात कसं काय शक्य झालं? अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. कसं काय म्हणजे काय? आणि तो कामाला किती अनुभव आहे ते आपल्याला ज्ञात आहे. बरोबर होता तुम्ही. मग काय अरे हिंदीत कोण आहे ते ऐकायला? लागतं नाही काय आकडेवारी देऊ सगळंच. अच्छा. जिला परिषद पंचायत समिति का चुनाव होने जा रहा है. इसमें जो हम भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे और अजित पवार राष्ट्रवादी पार्टी, ये 3 पार्टी में हम लोग ने बंटवारा किया है. अभी अजित पवार की राष्ट्रवादी को सीट, अब ये भी उनका एप्लीकेशन आया है, उसके बारे में हम लोग सोचेंगे और उनको भी खुश करने की कोशिश हम करेंगे. भारतीय जनता पार्टी जिला परिषद 31 पंचायत समिति 63 सेना जिला परिषद 19 पंचायत समिति 37 ही आकडेवारी आहे. आता याची
हे देऊ का डिटेल मध्ये? नको ना, एवढी बस ना. हम 100% ये चुनाव हम लोग जीतेंगे ऐसे उम्मीद रखते हैं. हमारे इस जिले में अभी तक हम जो चुनाव जीते हैं, जो हमारा तजुर्बा के मुताबिक हम ये बार विपक्ष के लिए कोई भी सीट जीतने हम नहीं देंगे. ये हमारी कोशिश रहेगी. इस चुनाव में हमें आप सभी का योगदान चाहिए. आप योगदान देंगे ऐसी अपेक्षा रखता हूं. और हमें 100% में चुनाव जीतने के लिए आपका सहयोग भी चाहिए. धन्यवाद.